नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 10 ब च्या अपक्ष उमेदवार सपनाताई गिरीश करंडे. आज आम्ही त्यांच्याकडनं प्रत्यक्षात जाणून घेत आहे की शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक महिलांचं सक्षम आणि खंबीर नेतृत्व सपनाताई गिरीश करंडे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. ताई नमस्कार. काय सांगाल की खऱ्या तर हे मतदान 2 डिसेंबरला झालं असतं, पण कोर्टाच्या निर्णयानुसार हे 20 डिसेंबर 2025ला होतोय आणि तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आणखी मतदारांपर्यंत तुम्हाला पोहोचायचे. काय तुमची भूमिका आहे आणि तुम्ही अपक्ष उमेदवार झालात. खरं पाहिलं तर राजकीय आणि सामाजिक वसा वारसा तुम्ही जपत या ठिकाणी तळेगाव दाभाडेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे तुमचं सासर माहेर हे तळेगाव दाभाडे आहे. इथल्या प्रश्नाची तुम्हाला जाण आहे. काय सांगा. नमस्कार, मी सपना गिरीश करंडे. सगळ्यात पहिल्यांदा तर मी असं म्हणेल की संत तुकाराम महाराजांचा प्रत्येक शब्द ज्यांनी जपला आणि कायम आपल्या रचनांमधून प्रबोधनाचं व्रत ज्यांनी कायम जोपासलं असे संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त सर्व तळेगावकरांना यांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देते. तसेच मावळमध्ये मावळातलं एक उत्तम नेतृत्व आणि खंबीर नेतृत्व मी म्हणेल आपले बापूअण्णा भिगडे यांना सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देते. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता म्हटले की अपक्ष उमेदवारी तुम्ही भरलेली आहे, तर तळेगावमध्ये जे युती झाली तर त्या युतीमधून सगळ्या तळेगावकरांचा एक मतदानाचा हक्क हा हिरावला जात होता. तर तो हिरावून जाऊ नये आणि लोकशाही ही जिवंत राहावी यासाठी आम्ही आज बऱ्याच जणांनी, जसं तुम्ही किशोरभाऊ भिगडे म्हणाल किंवा अमोल शेटे, अशा बऱ्याच जणांनी आम्ही अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. आम्ही सगळेजण एक आपल्या मतदारांना मतदानाचा जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे मतदार राजाचा, तो त्यांना मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. आणि आज तुम्ही बघत असाल की 2 डिसेंबरला हे होणार होतं. कायद्याच्या काही नियमांनुसार ही जे इलेक्शन आहे ते 20 डिसेंबरला होणार आहे. इथून मागे सुद्धा आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहे. मतदारांनी आम्हाला खूप भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. मतदारांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला खूप साथ दिली आणि इथून पुढे सुद्धा त्यांचं सहकार्य आम्हाला असंच कायम राहील अशी मी त्यांना विनंती करते. खरं तर की त्यांचं सहकार्य आम्हाला असंच राहावं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी कुठल्या गोष्टींसाठी, म्हणजे मतदारांपर्यंत किंवा हे जे आपले प्रभाग क्रमांक 10 मधील जे सगळे नागरिक आहेत यांची जे समस्या आहेत, सगळ्यात मूलभूत समस्या किंवा एक बीज म्हणाल तुम्ही, वॉटर मीटर आणि गटर, म्हणजे त्यांच्या ह्या मूलभूत प्रश्नांसाठी आपल्याला लढणं कुठेतरी जरुरी आहे किंवा हे त्यांना मिळवून देणं जरुरी आहे. त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहे. त्याचबरोबर जो तळेगावमध्ये आठवडे बाजार, सगळ्यात मोठा आठवडे बाजार पूर्ण मावळ तालुक्यातला तळेगावमध्ये भरतो, तर त्या आठवडे बाजाराला एक शिस्त लावणं, तिथल्या जी वाहतूक होतीये त्या दरम्यान जी वाहतूक कोंडी होतीये त्या वाहतुकीला एक शिस्त लावणं, या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करणार आहोत. त्याचप्रमाणे प्रभागामध्ये हा प्रभाग जो आहे या प्रभागामध्ये CCTV कॅमेरा, महिला सक्षमीकरण किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी पाणीपोई, जे नाना नानी पार्क आपण म्हणतो ते, युवकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही म्हणाल की युवकांसाठी वेगळ्या प्रकारचं आपण काम करणार, म्हणजे की त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरं असतील किंवा रोजगार मेळावे असतील. हे सुद्धा आपण MIDC मधील जे आमचे मामा आहेत रामदासप्पा काकडे यांच्या माध्यमातून, आज ते MIDC मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जे युवक आहेत त्यांना कसं रोजगार निर्मिती करून देता येईल या सगळ्या गोष्टींवर आपण काम करणार आहोत.
त्याचबरोबर फक्त बेरोजगार म्हणजे युवक नाही, युवती सुद्धा याच्यामध्ये येतील. आणि लहान मुलांसाठी उद्यानं म्हणा किंवा त्यांना प्लेग्राऊंड म्हणा, हे सुद्धा आपल्याला हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर यावर सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच जे आपले सगळे मेहतर समाज म्हणा किंवा मेहतर समाजासाठी त्यांनी एक मागणी केलेली आहे की आम्हाला आमच्या जे छोटे छोटे कार्यक्रम होतात त्याच्यासाठी एक समाज मंदिर किंवा एक हॉल हे सगळं द्यावं. तर त्यासाठी सुद्धा आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उमाबाई दाभाडेंच्या नावाने, आपल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या नावाने वाचनालय किंवा आपण म्हणू की एक वाचनालय सुरू करून एक सुंदर असं तिथल्या लोकांना जास्तीत जास्त ऐतिहासिक पुस्तकं कशी वाचता येतील, जी सगळ्या माहिती कशी मिळेल, या सुद्धा गोष्टीचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर बाकीची सुद्धा म्हणजे जी छोटी कामं की पथदिवे आहेत किंवा तुम्ही म्हणाल की पथदिवे, विद्यार्थ्यांसाठी काम किंवा प्रभागामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन हे मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे. हे सगळे मुद्दे म्हणण्यापेक्षा या सगळ्या समस्यांवर काम करणं खूप जरुरीचं आहे. तर ते आम्ही नक्की करू. एक अपक्ष उमेदवार, आता तसं पाहिलं तर तुम्ही तळेगाव दाभाडेचेच जन्म आहे, तळेगाव दाभाडे तुमचं सासर माहेर आहे. तर तुम्हाला पक्षाकडनं उमेदवारी भेटली असतील तर तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिले, त्याबद्दल काय सांगा? पक्षाकडून उमेदवारी भेटली नाही म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार, जे इथं तुम्ही म्हणाल की जी युती झालेली आहे ही इथल्या सामान्य नागरिकांना तर मान्य नाहीच आहे. आणि या सामान्य नागरिकांना जो मतदानाचा हक्क हिरावून घेत होते काही मंडळी, तर तो त्यांना मिळावा यासाठीच तर आम्ही खरं तर अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जर म्हणाल तर प्रभाग क्रमांक 10 हा सगळ्यात सौभाग्यशाली प्रभाग असं म्हणतात, कारण इथे तिन्ही नगराध्यक्ष, प्रभाग क्रमांक 10A आणि 10B हे तिन्ही इलेक्शन्स इथे लागलेले आहेत. इथे सिलेक्शन नाही झालेलं, इलेक्शनच झालंय. की आता अशी चर्चा होते की जे काय अपक्ष उमेदवार आहेत, आता 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे, पण 10 तारखेपर्यंत अपक्ष उमेदवार माघार घेणार असल्याची पण चर्चा, यावर काय सांगाल? अपक्ष उमेदवार कुठलेही मी तरी माघार घेणार नाहीये. माघार घ्यायची असती तर त्याच वेळी घेतली असती, पण माघार नाही. आम्हाला सिलेक्शन नकोय, इलेक्शन पाहिजे. जी हुकुमशाही चाललेली आहे ती हुकुमशाही आम्हाला नकोय. लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही काम करत आलोय, समाजाच्या माध्यमातून आम्हाला काम करत आलेलो आहे आणि ते आम्ही करत राहणार. त्याच्यामुळे माघारीचा प्रश्न हा कुठेच येत नाही. बरं, तुम्ही आता प्रचाराच्या दरम्यान तुमच्या प्रभागामध्ये सर्वत्र फिरला, मतदारांच्या अडचणी जाणून घेतलात आणि त्यामधनं बऱ्याचशा मतदारांपर्यंत पोहोचला. तर तुमच्या प्रभागामध्ये काय अडचणी जाणवल्या तुम्हाला? बऱ्याचशा नाही, सगळ्याच मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे प्रभागामधल्या. आणि मतदारांच्या अडचणी या खूप छोट्या येतो की त्यांना जे त्यांच्या आजूबाजूच्या ज्या सुविधा की रस्ते, अंतर्गत जे रस्ते आहेत ते त्यांना व्यवस्थित करून पाहिजे. त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी जागा पाहिजे किंवा ती जी प्रभाग क्रमांक 10चा जो भाग आहे तो थोडासा, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे थोडासा बाजूला आहे. तर तिथे रात्रीचे तुम्ही चालणार किंवा जाणार महिला तिथनं, तर त्या महिलांना वावरताना तिथली सुरक्षा पाहिजे. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना स्वयंरोजगार घर बसल्या मिळाला पाहिजे. परत याचबरोबर म्हणजे ही अशा पद्धतीची सगळीच कामं आपण करणार आहोत तिथं. ही त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत की म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जर आम्ही तिथं प्रभागामध्ये फिरलो तर एक कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये, तर ते कचऱ्याचं व्यवस्थापन मॅडम तुम्ही व्यवस्थित कसं कराल हे प्रश्न विचारतात ते लोक आजही. तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी असं आवाहन करेल की मी तुमच्यापर्यंत पोचलेलीच आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे प्रचाराच्या दरम्यान व ते सहकार्य असंच राहील. व 20 डिसेंबर रोजी जे आपलं प्रभाग क्रमांक 10B साठी जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये तुम्ही भरभरून मतदान कराल व नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला तुमचं नेतृत्व करण्याची संधी द्याल, हीच नम्र विनंती. नारळ चिन्ह.